पुणेकरांनी सिलेंडरसाठी सकाळीच रांगा लावलेल्या आहेत। सिलेंडरचा तुटवडा नसून नागरिकांनी घाबरून न जाता रांगा न लावण्याचं आवाहन जरी मुख्यमंत्र्यांनी काल पुण्यात केलेलं होतं तरीही आज पुणेकरांनी सकाळपासूनच सिलेंडरच्या रांगा लावल्याचं आपण पाहतोय। आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे या ठिकाणी उपस्थित आहेत। अक्षय, काल मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतर सुद्धा आज पुणेकरांनी रांगा लावलेल्या आहेत। प्रशासन जरी म्हणतंय की सिलेंडरचा पुरवठा सुरळीत आहे तरी सुद्धा या परिस्थितीवरनं सुरळीत नसल्याचं जाणवतंय। काय सत्य परिस्थिती आहे? निश्चित आपण बघू शकतो की काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर काल पुण्यात स्वतः येऊन आवाहन केलं होतं की नागरिकांनी लाईनमध्ये थांबू नये। पण आजचा 6वा दिवस आहे। पुणेकर जे आहेत ते घरगुती सिलेंडर मिळण्यासाठी वणवण करतायत। अनेक गॅसच्या एजन्सीजच्या ठिकाणी हीच खरं तर चित्र आहे, हीच खरं तर परिस्थिती आहे। मी सध्या पुण्यातल्या पानमळा परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर सकाळपासूनच जे नागरिक आहेत ते घरगुती सिलेंडर खरेदी करण्यासाठी या लाईनमध्ये थांबलेले आहेत, मोकळे सिलेंडर घेऊन थांबलेले आहेत। जर आपण परिस्थिती बघितली तर आजचा 6वा दिवस असेल, कारण आपण जर पाहिलं तर आखाती युद्धाचा परिणाम जो आहे तो गॅसच्या व्यावसायिकांवर तर बसलाच होता, पण आता थेट घरगुती सिलेंडरवर बसल्यामुळे काका किती वेळ झाला तुम्ही लाईनीत थांबलात? 8:15 आलो मी। काल येऊन गेलो होतो, बाई म्हणाल्या तुम्हाला 7 वाजता यायला लागेल। काही लोक 5ला येऊन थांबलेत। काय सांगतायत तुम्हाला आता? सिलेंडर मिळेल पण थांबा, थांबला तर मिळेल आणि लाईनीत शिस्त मोडू नका। पण किती वेळ झाला तुम्हाला? 1 तास 1.5 तास झालं मला येऊन, 1.5 तास झाले। युद्धामुळं आपल्याला हे सगळे सहन करावं लागतंय, पण देवेंद्र फडणवीस सरकार आपल्यावर मेहरबान आहे आणि त्यांनी आपलं चांगलं काम केलेलं, निदान सिलेंडर मिळत आहेत तरी, नाही तर अवघड होतं। आपण बघू शकतो की हा सगळा पानमळ्याचा परिसर आहे आणि जे नागरिक आहेत ते सकाळी 5 वाजल्यापासूनच खरं तर या रांगेत थांबलेले आहेत। असे हे चित्र जे आहे खरं तर ते पुण्यातल्या अनेक गॅस एजन्सीजच्या बाहेर आहे, कारण काल जरी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना आवाहन केलं असेल, ऑनलाईन बुकिंग जरी सुरू झालेली असली तरी नागरिक जे आहेत तो साठा करण्यासाठी किंवा घरातलं जे सिलेंडर संपलं आहे ते देखील जमा करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काही डिलिव्हरीचे एजंट सुद्धा आहेत। काय परिस्थिती आहे सर? सध्या बरी परिस्थिती, डिलिव्हरी चालू आहे आमची। जे लोक ऐकत नाही त्यांच्यासाठी फक्त इथे थोडेसे सिलेंडर देतो आम्ही, बाकी होम डिलिव्हरी चालू झाली सकाळपासूनच। होम डिलिव्हरी ऑनलाईन बुकिंग सुरू आहे? सुरू हो, 25 दिवसाच्या नंतर बुकिंग होतं, बुकिंग चालू आहे, सगळे सुरळीत चालू आहे। सध्या तर सुरळीत चालू आहे। आता गाडी गेलेली? हो गेलेली, डिलिव्हरीसाठी गाडी गेलेली। उलटी एक गाडी रिटर्न मागवली आम्ही, कारण इथे कस्टमर ऐकायला तयार नाही, यांना सांगितलं घरी जावं तर जात नाहीत ते। नागरिकांना खरं तर पॅनिक व्हायची गरज नसल्याचं एजन्सीवाले सांगतायत, कारण गाडी गेलेली आहे, डिलिव्हरी सुरू झालेली आहे, ऑनलाईन डिलिव्हरी, ऑनलाईन जी बुकिंग असतं ते देखील सुरू झालेलं आहे। पण आपण जर पाहिलं तर अजूनही नागरिक जे आहेत ते लाईनमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळतं। जी, धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहिलं नागरिकांनी घाबरून न जाता त्यांच्या घरी सिलेंडरची डिलिव्हरी होणार असल्याचं यावेळेस सांगण्यात आलेलं आहे।